तुम्हाला पण ही भाजी आवडत नाही तर एकदा माझ्या पद्धतीने बनवून बघा. सर्वात पहिले मग अरबी स्वच्छ धुवून घ्यायची, कुकरमध्ये पाणी ओतायचं, अरबी घालायची, मीठ घालायचं आणि 2 शिट्या काढून घ्यायच्या. आता अरबी शिजले लगेचच थंड करून घ्यायची आणि त्याच्या साली काढून घ्यायच्या. सर्व अरबीच्या साली काढून झाल्या की मग ती व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कापून घ्यायची. आता हे कापताना काय होतं, हात चिकट असते त्यामुळे जरा त्रास होतो, पण तरी पण कापून घ्यायची व्यवस्थित अशी. थोडी अरबी चिकट असते त्यामुळे ती बनवताना त्या साग चिरताना किंवा हातात घेताना चिकट लागते. आणि लगेचच मग त्याच्यात तिखट, हळद, धना पावडर, जिरा पावडर, मीठ घालून घ्यायचं. छान असं मिक्स करून घ्यायचं ते मिश्रण. त्याच्यात 2 चमचे बेसन घालायचं, तेही छान मिक्स करून घ्यायचं. छान मिश्रण मिक्स झालं, अरबीला लागून झालं की लगेचच पॅनमध्ये तेल ओतायचं. तेल गरम झालं की कढीपत्ता आणि 2-3 लसूणच्या पाकळ्या घालून घ्यायच्या. आता लगेचच मग ती आपण मिक्स केलेलं मिश्रणला अरबी लावलेली ती घालून घ्यायची आणि 2-3 मिनटं फ्राय करून घ्यायचं. तेलात असं व्यवस्थित असं 2-3 मिनटं छान फास्ट गॅसवर फ्राय करून घ्यायचं आणि लगेचच वरून कस्तुरी मेथी घालायची. कस्तुरी मेथी घालून झाली की लगेचच झाकण ठेवायचं त्याच्यावर आणि 2-3 मिनटं वाफवून घ्यायचं, म्हणजे कसे मसाले आतमध्येपर्यंत लागतात. आणि 2-3 मिनटांनी परत झाकण काढायचं आणि परत एकदा फ्राय करून घ्यायचं आणि मस्त आपली इथे अरबीची भाजी तयार झाली. आता ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि अशा पद्धतीने तुम्ही अरबीची भाजी नक्की एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला पण